नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी.एड अभ्यासक्रम आहे. त्यातील वैकल्पिक विषय शैक्षणिक तंत्रविज्ञान EDU 426 याचे आज आपण वाचन करूया. घटक 3 प्रणाली उपगम. पाठ्यमुद्दे 1 प्रणाली उपगम संकल्पना. त्यातील 3 उपमुद्दे आहेत. प्रणाली उपगमातील इंग्रजी संज्ञा व मराठी प्रतिशब्द. त्यातील दुसरा आहे प्रणाली उपगमाचे आधारभूत विचार प्रवाह. तिसरा आहे प्रणाली उपगमाची व्याख्या. उपघटक 2 प्रणाली विश्लेषण. यात 2 उपमुद्दे आहेत. 1 प्रणालीचे घटक. 2 प्रणाली उपगमात शिक्षणात उपयोग. उद्दिष्टे. प्रणाली उपगम या घटकाच्या अभ्यासाने तुम्हाला खालील दिलेल्या गोष्टी करता येतील. प्रणाली उपगमाची संकल्पना स्पष्ट मांडता येईल. प्रणाली उपगम संकल्पनेत अंतर्भूत असलेल्या नवीन संज्ञांचे अर्थ सांगता येतील. प्रणाली उपगमाचे आधारभूत विचार प्रवाह कोणते ते सांगता येतील. प्रणाली उपगमाची व्याख्या स्वतःच्या शब्दात सांगता येईल. लहान मोठ्या शिक्षण प्रणालीचे विश्लेषण करता येईल. प्रणालीचे घटक कोणते हे स्पष्ट करता येईल. प्रणाली उपगमाच्या शिक्षणावर काय परिणाम झाला ते स्पष्ट करता येईल. पाठाचे प्रास्ताविक. पाश्चात्य देशांमध्ये औद्योगिकरण झपाट्याने होऊ लागले. तसेच सर्व भांडवलदारांमध्ये जास्तीत जास्त भांडवल गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवण्याची अहमका सुरू झाली. काही काळाने असे दिसून येऊ लागले की केवळ भांडवल वाढविल्याने उद्योगाची उत्पादकता वाढत नाही. म्हणून उत्पादन केवळ कच्च्या मालाचा पुरवठा, यंत्रसामग्री व मजूर या 3 गोष्टींवर अवलंबून नसते, तर त्यात अनेक घटकांचा व संकल्पनांचा समावेश असतो व त्यांचा परिणाम उत्पादनावर व त्यातून होणाऱ्या फायद्यावर होत असतो. हे दिसून आले. कापड गिरण्यांचे उदाहरण पाहूया. गिरणी मालकाला गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात योग्य फायदा व्हावा यासाठी किती प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात ते पहा. कच्चा माल म्हणजे कापूस कोठे मिळेल, कोठे स्वस्त मिळेल, कोठे चांगला मिळेल, भाव व गुणवत्ता यातील समतोल कसा सांभाळायचा, कापूस केव्हा खरेदी करायचा, किती खरेदी करायचा, कसा साठवून ठेवायचा, हे झाले केवळ एका कच्च्या मालाबाबतचे प्रश्न. यंत्रसामग्री, तिची झीज, ती कालबाह्य होणे, नवीन अद्ययावत यंत्रसामग्री खरीदणे अशा अनेक गोष्टी यंत्रसामग्रीबाबत विचारात घ्याव्या लागतात. तयार मालाची गुणवत्ता, तिची विकण्याची यंत्रणा, तसे मालाला मागणी किती व कुठे कुठे असेल याचा आढावा घेण्याची यंत्रणा व मालाच्या मागणीत वाढ व्हावी म्हणून त्यांची जाहिरात करण्याची यंत्रणा यांचाही अभ्यास करावा लागतो. मजूर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ इत्यादी मानवी यंत्रणा यांचाही काही फार बारकाईने विचार करावा लागतो. वरील सर्व यंत्रणांबरोबरच आता कोणत्याही उद्योगपतीला त्याच्या उद्योगाचा समाजावर काय परिणाम होतो, किती लोकांना काम मिळते, किती लोकांचे छोटे छोटे धंदे बसल्यामुळे ते बेकार होतात, उद्योगाचा कामगारांच्या जीवनावर काय परिणाम होतो याचाही विचार करायला हवा. अलीकडच्या काळात पर्यावरणासंबंधी जागरूकता वाढल्यामुळे उद्योगाचा पर्यावरणावर काय परिणाम होतो व तो होत असलेल्या दुष्परिणामांचा कसे टाळायचे याचीही जबाबदारी त्यांच्यावरच येते. एवढ्या सर्व घटकांचा साकल्याने विचार करायचा व त्यातून व्ययलाभाचे गणित मांडायचे कसे व विचार तंत्रज्ञ, व्यवस्थापक व उद्योगपती करू लागले. त्यातून अनुभव, बुद्धिमंथन, प्रक्रियेचे नियंत्रण, प्रयोग, निष्कर्ष, नवीन व्यवहाररचना अशी साखळी तयार सुरू झाली. त्यातून पुन्हा प्रयोग, नवीन समस्या, बुद्धिमंथन, नवीन प्रक्रिया, तिचे मूल्यमापन व नियंत्रण अशा आवर्ती प्रक्रिया सतत सुरू होऊ लागल्या. प्रणाली ही संकल्पना या आवर्ती प्रक्रियेतून जन्माला आली. ही संकल्पना जशी जशी विकसित होऊ लागली तसतशी तिची उपयुक्तता कोणकोणत्या क्षेत्रात हे विचारवंतांना दिसून आले. थोड्याच काळात प्रणाली उपगमाच्या सहाय्याने कोणत्याही लहान मोठ्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करून
ही प्रक्रिया जास्त परिणामकारक व फायदेशीर करता येते याची खात्री पटली. त्यातून शिक्षण प्रक्रिया वेगळी कशी राहू शकणार? शिक्षण तज्ज्ञांनी ही प्रणाली उपगमाचा सहारा घेऊन शिक्षण प्रक्रियेचा सखोल अभ्यास व्हावा असाच सूर लावला. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच मंडळींना व प्रणाली उपगमाने शिक्षण प्रक्रियेचा अभ्यास कसा करायचा व शिक्षण प्रक्रिया जास्त परिणामकारक कशी करायची याची जाण करायला असायला हवी, याचाच विचार आपण प्रस्तुत पाठात करणार आहोत. पाठाचे विषय विवेचन. त्यातील पहिला प्रमुख मुद्दा प्रणाली उपगम संकल्पना. वर्गात आपण खूप तयारीनिशी मुलांना शिकवतो, अनेक व्यावहारिक उदाहरणे देतो, अनेक शैक्षणिक साधनांचा व मुलांना हाताळता येतील अशा वस्तूंचा उपयोग करतो. बहुतांश मुले खुश होतात, पण पाठाच्या शेवटी प्रश्न विचारल्यावर समजते की वर्गातील काही मुलांना काहीच कळले नाही. बरेही मुले काही मतिमंद आहेत असेही नाही. मग त्यांना का कळले नाही तर याचा विचार पडतो. मग एक कारण असे आहे की आपली तयारी, आपल्या वर्गातील मुलांची उपस्थिती व आपला विषय या दोनच गोष्टींपुरती मर्यादित असते. एकदा मुले वर्गात आली व आपण त्यांना शिकवायला सुरुवात केली, आपण व आपली मुले यांचे एक वेगळेच विश्व अस्तित्वात आले आहे. याच्या आजूबाजूच्या वातावरणाशी आधी घडलेल्या व नंतर घडणाऱ्या घटनांशी काही संबंध नाही अशी आपली समजूत असते. पण वस्तुस्थिती मात्र वेगळी असते. वर्गातील काही मुले तुमच्या शिकवण्यात लक्ष नसल्याने, कारण तुमच्या अध्यापन कौशल्यात किंवा त्यांतील उणीवांमध्ये नसून तर ते वर्गाबाहेर असते. खरे म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, पाठ्यविषय याच्यातील आंतरक्रिया ही समग्र शिक्षण प्रक्रियेचा एक अगदी लहानसा भाग आहे. मुले, शिक्षक, शाळा, अभ्यासक्रम, समाज, सरकार, पर्यावरण इत्यादी सर्व घटकातील आंतरक्रियेमुळे शिक्षण प्रक्रिया सिद्ध होते. या प्रक्रियेत अनेक लहान मोठे घटक सामावलेले असतात. त्या सर्वांचा शिक्षणावर, विद्यार्थ्यांवर, आजूबाजूच्या वातावरणावर, समाजावर परिणाम होत असतो. या एकमेकांशी संबंधित असलेल्या व शिक्षणावर व विद्यार्थ्यांवर एकत्रित परिणाम घडवून आणणाऱ्या घटकांचा साकल्याने विचार करणे, शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांच्या परिणामांचे पद्धतशीरपणे विश्लेषण करणे, त्यातून एक समग्रलक्षी शिक्षण प्रणाली निर्माण करणे, ती राबविण्याचा व त्यात गरजेनुसार बदल करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शैक्षणिक प्रणाली उपगम होय. शिक्षण प्रक्रियेला प्रणाली उपगमाचा उपयोग कसा करायचा म्हणजे ही संकल्पना जास्त चांगली समजायला हवी. मराठी प्रतिशब्द. प्रणाली उपगमात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा व त्यांचे मराठी प्रतिशब्द पुढे दिलेले आहेत. उदाहरणार्थ, इफेक्टिव्ह एनर्जी म्हणजे भावजन्य शक्ती. कोणतीही गोष्ट करण्याची अगर न करण्याची मुभा असेल तर ती करण्यास भावजन्य शक्तीची गरज असते. उदाहरणार्थ, ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करणे. अल्टरनेटिव्ह सोल्युशन पर्यायी उकल योजना. बिहेवियरल ऑब्जेक्टिव्ह वर्तनात्मक उद्दिष्ट. ॲस्पिरेशनल ऑब्जेक्टिव्ह आकांक्षात्मक उद्दिष्ट. ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह संक्रियात्मक उद्दिष्ट. ब्रेन स्ट्रोमिंग बुद्धिमंथन. कमिटमेंट बांधिलकी. कम्युनिकेशन चॅनल संज्ञापनाचे मार्ग. क्रिटिरेशन निकष. क्रिटिकल पाथ क्रांतिक मार्ग. कोस्ट बेनिफिट ॲनालिसिस व्यय लाभ विश्लेषण. सायबरनेटिक संक्रांती विज्ञान नियंत्रण व संदेशवहन शास्त्र. डिझाईन आकृतिबंध अभिकल्प. डिटेल डिझाईन तपशीलवार आकृतिबंध. एथोस सामाजिक भावनिष्ठा. फीडबॅक प्रतिसंभरण. फ्लोचार्ट प्रवाही कृती तक्ता. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन विकासात्मक मूल्यमापन. गोल ध्येय किंवा उद्दिष्ट. इनोव्हेशन नवप्रवर्तन. इनपुट आदान. इन्स्टॉलेशन अधिष्ठापन. इन्व्हॉल्वमेंट स्वतःहून गुंतवणे. मॉनिटरिंग मेकॅनिझम बोधक यंत्रणा. मोटिवेशन प्रेरणा. निफ्रॉन व वृक्क एकक. ऑप्टिमस इष्टतम. ऑर्गॅनिझम जीव. परफॉर्मन्स निर्वर्तन.
प्रिऑरिटी क्रिटेरिया, अग्रक्रम निकष, स्ट्रॅटेजी व्यूहतंत्र, समेटिव्ह टेस्ट, संकलित मूल्यमापन. प्रणाली उपगमाचे आधारभूत विचार प्रवाह पुढीलप्रमाणे. प्रणाली उपगम ही संकल्पना आपल्याला नीट समजण्यासाठी प्रणाली उपगम ज्यांच्यामुळे सिद्ध झाला त्या विचार प्रवाहांकडे एक दृष्टिक्षेप टाकणे आवश्यक आहे. ते विचार प्रवाह खालीलप्रमाणे. जीव प्रणाली म्हणजे लिव्हिंग सिस्टम. कोणताही जीव ही एक स्वतंत्र प्रणाली आहे. त्यातील जीव जगविणे हे या प्रणालीचे उद्दिष्ट असते. त्यासाठी जीवातील सर्व पेशींमध्ये सहकार व चढाओढ अशा दोन्ही प्रकारच्या क्रिया होत असतात. या आंतरक्रिया चालू राहण्यासाठी जीवाच्या पोषणासाठी परिसरातून साधन सामग्री मिळवणे आवश्यक असते. हे पोषण मिळवण्यासाठी जीवाची सारखी धडपड चालू असते. परिसरातून मिळवलेले पोषक द्रव्यातून वेगवेगळ्या पेशींना स्वतःस लागणारे पोषक द्रव्य शरीरातील रसांमधून योग्य प्रमाणात शोषून घ्यावे लागते. उदाहरणार्थ रक्तपेशी त्यातून लोह जास्त घेतील, स्नायू हालचाल करण्यासाठी साखर जास्त घेतील, तर हाडे कॅल्शियम जास्त शोषून घेतील. पण सर्व पेशींचे एकच उद्दिष्ट असते, ते म्हणजे जीवांचे, त्या विशिष्ट जीव प्रणालीचे रक्षण व विकास. जैविक संशोधनातून असे दिसून येते की जीव प्रणालीमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे बेरजेपेक्षा बरेच काही आणखी जास्त सामावलेले आहे. फुफ्फुसे, हृदय, आतडी, इंद्रिये, हातपाय, मेंदू, अनेक ग्रंथी या सगळ्या गोष्टी केवळ एकत्र केल्याने जीव तयार होत नाही किंवा त्यांच्या बेरजेने जीवाची बरोबरी होत नाही, तर या सगळ्या लहान लहान शारीरिक घटकांमधील गतिक आंतरक्रियेमुळे जीव प्रणाली सिद्ध होते, तिचे अस्तित्व टिकून राहते, तिचा विकास होतो. या गतिक आंतरक्रियांबरोबरच आणखीही काही महत्त्वाचे मुद्दे जीवन प्रणालीच्या अभ्यासातून दिसून येतात. प्रत्येक विशिष्ट जीव प्रणालीमध्ये अनेक लहान लहान जीव प्रणाली सामावलेल्या असतात. पचन संस्था, उत्सर्जन संस्था, मज्जासंस्था इत्यादी मूळ जीव प्रणालीच्या सूक्ष्म म्हणजे मायक्रो सिस्टीम आहेत. सर्व सूक्ष्म प्रणालीचे कार्य स्वतंत्रपणे चालते, पण त्याचमुळे वेळेस त्यास इतर सर्व सूक्ष्म प्रणालीवर अवलंबून असतात. या सर्व सूक्ष्म प्रणालींमधील गतिक आंतरक्रियेमुळे समग्र जीव प्रणाली टिकू शकते. कोणत्याही एका सूक्ष्म प्रणालीत बिघाड झाला तर त्याचा परिणाम इतर सूक्ष्म प्रणालीवर व संपूर्ण जीव प्रणालीवर झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्या विशिष्ट सजीवांची जीव प्रणाली तरी स्वतंत्र आहे का? मुळीच नाही. जीव प्रणाली सुद्धा सहज प्रेरणांच्या पूर्तीसाठी व पोषणासाठी आसपासच्या वातावरणावर अवलंबून राहावे लागते. इतर जीव प्रणालीबरोबर चढाओढ व सहकार करावा लागतो. पर्यावरणाच्या फरकाचा बदलांचा परिणाम त्यांच्यावर होतो. त्यामुळे पर्यावरणाशी समायोजन करावे लागते. उदाहरणार्थ सूर्याचा ताप असह्य झाला तर सावली शोधावी लागते, पाणी मिळवावे लागते, पावसात निवारा शोधावा लागतो. सर्व जीव प्रणालींना केवळ पर्यावरणाशी समायोजन साधायचे असते असे नाही, त्यांना एकमेकांशी समायोजन करावे लागते. म्हणजे सर्व जीव प्रणाली त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत असलेल्या सूक्ष्म प्रणालीप्रमाणे स्वतः पर्यावरणाशी महाप्रणालीच्या सूक्ष्म प्रणाली असतात. प्रणालींचा हा आपापसातील संबंध खालील आकृतीमध्ये स्पष्ट होईल. या आकृतीत एक गोष्ट स्पष्ट होते. सर्व प्रणाली कोणत्या तरी महाप्रणालीमध्ये सामावलेल्या असतात. उदाहरणार्थ माणूस ही जीव प्रणाली, पृथ्वी हा महाप्रणालीत सामावलेली आहे, तर खुद्द पृथ्वी ही सुद्धा जास्त समावेशक सूर्यमालेच्या महाप्रणालीची सामान्य प्रणाली आहे व आपली सूर्यमाला अनेक आकाशगंगा असलेल्या महान विश्वाच्या महाप्रणालीची एक सूक्ष्म प्रणाली ठरेल. तसे माणूस या जीव प्रणालीत अनेक सूक्ष्म प्रणाली आहेत. पण या सूक्ष्म प्रणाली वेगळ्या वेगळ्या संदर्भात महाप्रणाली ठरू शकतात. उदाहरणार्थ उत्सर्जन संस्था. वरील आकृतीत माणूस या जीव प्रणालीची सूक्ष्म प्रणाली दाखवली आहे, परंतु उत्सर्जन संस्थेच्या फुफ्फुस, त्वचा, मूत्रपिंड इत्यादी सूक्ष्म प्रणालीचे आहे. फुफ्फुसामधील प्रत्येक केशिका गुच्छ
स्वतंत्रपणे कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन यांची देवाणघेवाण करीत असतो, तेव्हा तो स्वतंत्रपणे प्रणाली असतो. तर फुफ्फुसांच्या संदर्भात सूक्ष्म प्रणाली ठरतो. तसेच फुफ्फुसे उत्सर्जन प्रणालीची सूक्ष्म प्रणाली व उत्सर्जन प्रणाली ही स्वतः मनुष्य या जीव प्रणालीची सूक्ष्म प्रणाली आहे. या ठिकाणी आकृती दिली आहे बघा. त्या आकृतीचे निरीक्षण केल्यावर आपल्याला ही प्रणाली लक्षात येईल. प्रत्येक प्रणाली कुठल्या ना कुठल्या महाप्रणालीत सामावलेली असते. समिष्ट तत्व या तत्वानुसार सर्व घटकांच्या बेरजेपेक्षा पूर्णत्व मोठे असते. द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ द पार्ट्स. आपण वर पाहिलेच आहे की हात, पाय, इंद्रिय, मेंदू, शरीरातील इतर सर्व संस्था, सर्व ग्रंथी, विचार, भावना, समायोजन या सर्व बेरजेपेक्षा संपूर्ण माणूस बराच मोठा आहे. त्याच्यात बरेच काही जास्त आहे. म्हणून माणसाचा विचार करताना त्यावरील सर्व गोष्टींचा वेगवेगळा विचार करून भागणार नाही. त्याचा संयोजनात्मक विचार करायला हवा. शाळेचा अभ्यासक्रम निश्चित करताना प्रत्येक विषयाचे गुणावगुण व ते विषय शिकवण्यासाठी लागणारे अध्यापन कौशल्य इत्यादींचा स्वतंत्रपणे विचार न करता विद्यार्थ्यांची व समाजाची गरज, विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी, प्रशिक्षित शिक्षक, शाळेतील सुविधा, शाळेची व सामाजिक ध्येय, उद्दिष्टे इत्यादी अनेक घटकांचा स्वतः एकत्रितपणे व संयोजनात्मक विचार करायला हवा. गणक यंत्राची निर्मिती. गणक यंत्राच्या निर्मितीमुळे प्रणालीतील सर्व घटकांशी संज्ञापन साधण्याचे मार्ग उपलब्ध झाले आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाच्या म्हणजे प्रणालीतील सूक्ष्म प्रणालीच्या प्रक्रियेविषयी प्रतिसंवरण मिळवणे, त्यांच्या प्रक्रियेत गरजेनुसार बदल घडवून आणणे किंवा प्रक्रिया पूर्ववत चालू ठेवणे, एखाद्या सूक्ष्म प्रणालीतील घटकांमध्ये बदल करणे, अगर नवीन घटकांची भर घालणे व या सर्व क्रियांमधून वातावरणाशी समायोजन साधणे या संकल्पना स्पष्ट झाल्या. या संकल्पनांचे उपयोजन पृथ्वीवर सोडलेल्या कृत्रिम उपग्रहाच्या नियंत्रणात फार छान दिसून येते. उपग्रहांची अंतराळातील जागा निश्चित करण्यापासून ते उपग्रहातील नादुरुस्त भाग बदलण्यापर्यंत व त्यापासून मिळालेल्या माहितीचे संकलन, उपयोजन इत्यादींपर्यंत सर्व कामे गणकयंत्राने करता येतात. प्रणालीतील घटक उपघटक यांच्याशी संज्ञापन आणि त्यातून संज्ञाभरण व त्यावर आधारलेले नियंत्रणात्मक समायोजनात्मक उपाय या संकल्पनाही गणकयंत्राच्या निर्मितीमुळे प्रणाली उपागमाला लाभलेली देणगी आहेत. शिक्षण प्रक्रियेत परिणामकारक व परिसराशी आणि जीवनाशी सुसंवादित करण्यासाठी या सर्व संकल्पनांचा उपयोग करावा लागतो. संक्रांती विज्ञान. संक्रांती विज्ञान म्हणजे नियंत्रण व संदेशवहन यांचे शास्त्र. गणकयंत्राच्या निर्मितीस व उपयोगास संक्रांती विज्ञान शास्त्राने चालना मिळाली. यंत्राद्वारे परिस्थितीचा आढावा घेणे, सूक्ष्म प्रणालीच्या प्रक्रियांबाबत प्रतिसंवरण मिळविणे, अतिसंवरणाचा उपयोग करून सूक्ष्म आंतरक्रियांचे नियंत्रण करणे, आंतरक्रियांवर सतत लक्ष ठेवणे व त्यानुसार तात्काळ समायोजन करणे ही तत्त्वे प्रणाली उपागमास संक्रांती विज्ञानातून मिळाली. आपण आधी उदाहरणादाखल घेतलेल्या जीव प्रणालीत या तत्त्वांचा उपयोग कसा केला जातो ते पाहू. उत्सर्जन या सूक्ष्म प्रणालीतील मूत्रपिंड हा एक लहान घटक आहे. त्यातील वृक्क म्हणजे एकक हा आणखी एक लहान घटक आहे. वृक्क एककामुळे मूत्रपिंड बनते. वृक्क एककाचे काम रक्तातून मूत्र वेगळं करणे हे आहे. पण या मूत्रातून शरीराला आवश्यक असलेले पाणी किती प्रमाणात बाहेर जात आहे यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा शरीरात असते. जास्त प्रमाणात मूत्रात पाणी असले तर त्यातील शारीरिक आवश्यक असलेले पाणी मूत्रमार्गातून पुन्हा शोषले जाते व रक्तात मिसळते. अशाच लहान प्रक्रियांचे
ही सतत पर्यवेक्षण, प्रतिसंभरण, नियंत्रण व वेळीच योग्य तो अयोग्य वेळेस योग्य तो उपाय ही यंत्रणा शिक्षण प्रक्रियेतही आवश्यक आहे. माहितीशास्त्र, संक्रांती विज्ञान, गणकयंत्र विज्ञान व माहितीशास्त्र ही एकमेकांस पूरक अशी शास्त्रे आहेत. माहिती गोळा करणे, मिळवलेल्या माहितीची प्रतवारी करणे, वर्गीकरण करणे, संकलन करणे व संकलित माहितीत पाहिजे तेवढी व पाहिजे तीच माहिती कशी मिळवायची ही कौशल्ये या शास्त्रामुळे समजले. त्यामुळे शिक्षकाचे काम म्हणजे त्याला असलेली माहिती त्याने समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात भरावायची. या गोष्टी कल्पनेला मोठा धक्का बसला. आता अध्यापन म्हणजे केवळ माहिती देणे राहिलेले नसून माहितीशास्त्रातील वर नमूद केलेल्या कौशल्य साध्य करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे ठरले आहे. वर्तनवादाचा परिणाम. वर्तनवादाचा शिक्षण प्रक्रियेवर खूपच परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, राष्ट्रीय एकात्मता, एखाद्या लांब पल्ल्याची ध्येये साध्य झाली का? साध्य झाली असल्यास विद्यार्थ्यांच्या वर्तनात त्यामुळे काय बदल झाला? ती साध्य होण्यासाठी लागणाऱ्या काळामध्ये पायरीने ध्येयसिद्धी कशी साधायची? त्यासाठी लहान लहान उद्दिष्टे स्पष्टपणे कशी ठरवायची? उद्दिष्टांचे आणखी लहान वर्तनात्मक स्पष्टीकरणे अशी मांडायची इत्यादी गोष्टी वर्तनवादामुळे शिक्षणात आल्या आहेत. थोडक्यात म्हणजे उद्दिष्टांचे वर्गीकरण व त्यांची स्पष्ट वर्तनात्मक विधाने मांडण्याची आवश्यकता शिक्षणशास्त्रात वर्तनवादामुळे पेटली. वर्तनात्मक विधानामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात हा शिक्षण प्रक्रियेत झालेला बदल मोजता येणे व त्यातून विद्यार्थ्यांचे नव्हे तर सर्वच शिक्षण प्रक्रियेत मूल्यमापन करणे शक्य झाले आहे. 3. प्रणाली उपागम व्याख्या. प्रणाली उपागम ज्यांच्यामुळे जन्माला आला त्या विचारप्रवाहाचे आपण थोडक्यात विवेचन केले. या विचारप्रवाहातून प्रणाली उपागमाला व शिक्षण प्रक्रियेला काय चालना मिळाली तेही आपण पाहिले. या सर्व विचारातून प्रणाली उपागम समजायला मदत झाली. आता प्रणाली उपागमाची व्याख्या करायला हरकत नाही. प्रथम वरील सर्व विचारवंतांच्या स्पष्ट झालेल्या प्रणाली उपागमाच्या व्याख्या वैशिष्ट्यांची यादी करू. ती अशी: सर्व घटक उपघटकांमध्ये असलेल्या गतिक आंतरक्रियेची व पर्यावरणाची योग्य दखल घेणे, पृथक्करणात्मक विचारांऐवजी समिष्ट तत्वानुसार घटना, घटक, वस्तू, व्यक्ती इत्यादी कोणत्याही प्रक्रियेतील सर्व गोष्टींचा संयोजनात्मक विचार, प्रक्रियेतील सर्व घटकांशी सतत संज्ञापन साधण्याचा प्रयत्न, सर्व लहान सहान प्रक्रिया व लहान यांच्याकडून प्रतिसंभरण मिळवणे, प्रक्रियांचे पर्यवेक्षण व नियंत्रण करणे व तात्काळ समायोजन करणे. ध्येय उद्दिष्टे स्पष्टीकरणे स्पष्टपणे मांडून मूल्यमापनाची व्यवस्था करणे. व्याख्या. उद्दिष्ट स्पष्ट करून एकमेकांशी सतत आंतरक्रिया असलेल्या व एकमेकांवर अवलंबून असलेल्या घटकांमध्ये प्रक्रियेचे सर्व घटकांशी सतत संज्ञापन साधून त्यांच्यात प्रतिसंभरण मिळवून नियंत्रण व गरज असेल तर तेव्हा किंवा कधीही तात्काळ समायोजन करण्याचा प्रयत्न म्हणजे प्रणाली उपागम. प्रणाली विश्लेषण. प्रणाली व प्रणाली उपागम म्हणजे काय याचा आपण आता विचार केला आहे. या उपागमाचा उत्पादन व त्याच्या गुणवत्ता वाढविण्यासाठी किंवा प्रक्रियेतील एखाद्या समस्येची उकल करण्यासाठी उपयोग कसा करायचा ते पाहू. बैलगाडीच्या उत्पादनात व गुणवत्तेत सुधारणा कशी करायची ही समस्या उदाहरणादाखल घेऊया. समस्या सोडविण्यासाठी बैलगाडी उत्पादन प्रणालीचे विश्लेषण करावे लागेल. विश्लेषण म्हणजे काय हे समजण्यासाठी सोपे उदाहरण घेऊया. शिक्षणात याचा उपयोग कसा करायचा याची चर्चा
या मुद्द्यांमध्ये करूया. कोणत्याही उत्पादन प्रक्रियेचे 3 मुख्य भाग मानले जातात. एक आदान, त्यावरील प्रक्रिया आणि पक्का माल. प्रणाली उपगमात पहिली पायरी म्हणजे चालू परिस्थितीचे विश्लेषण. चालू परिस्थितीत आदान म्हणजे उपलब्ध सामग्री काय आहे या विश्लेषणात संपत्ती, मनुष्यबळ, अवजारे, उद्या कच्चा माल, पर्यावरण, रस्त्याची स्थिती, त्यावरून वाहणारी वाहने इत्यादी सर्व घटकांचा विचार करता येईल. प्रत्येक घटक प्रक्रियेचे विश्लेषण करताना कामाची पद्धत, कामगार, पर्यवेक्षक तसेच त्यांची प्रेरणा, भावजन्य शक्ती, प्रशिक्षण, आपापसातील संज्ञापन या सर्वांचा विचार करावा लागतो. पक्क्या मालाचे विश्लेषण म्हणजे मालाला असलेल्या मागणी, त्याचा अपेक्षित दर्जा, मालातील उणिवा, वापरण्याच्या तक्रारी, अपेक्षा इत्यादी गोष्टी येतात. बैलगाडीच्या उत्पादनात व गुणवत्तेत सुधारणा कशी करायची ही आपली समस्या आहे. त्यासाठी आपल्याला काही पर्याय योजना आखावायची आहे. ही योजना आखण्यासाठी आपल्याला आपली उद्दिष्टे निश्चित करावी लागतील. सुधारित गाडी कशी असावी, त्यात काय बदल हवेत ते ठरवावे लागेल. प्रत्येक केलेले बदल हवी ती सुधारणा घडवून आणतात की नाही हे तपासण्याचे निकष ठरवावे लागतील. बैलगाडीला मागणी किती आहे याचाही विचार करायला लागेल. बैलगाडीला मागणी किती आहे याचा विचार करावा लागेल व मागणीप्रमाणे आदान व प्रक्रिया यांच्यातील फरक करावा लागेल. उद्दिष्टे व निकष निश्चित झाले म्हणजे कोणती सुधारणा व गुणवत्ता वाढल्यास कोणता पुरावा मान्य करायचा हे ठरेल. म्हणजे कामगार, इंजिनियर, मालक इत्यादी तंत्रज्ञ, ग्राहक या सर्वांच्या विचारातून, बुद्धिमंथनातून पर्यायी योजना तयार करावी लागेल. बुद्धिमंथन म्हणजे संबंधित निवडक माणसांनी एकत्र बसून समस्येचा उहापोह एका विशिष्ट पद्धतीने करणे. बैलगाडीच्या चाकांना टायर लावायचे का? चाके 2 ऐवजी 4 असावीत का? छप्पर असावे की नाही? असल्यास उघडझाप करणारे असावे की बॉल बेअरिंग वापरावे का? या सर्व प्रश्नांचा विचार मंथनातून उहापोह चालू असताना पर्यावरणाचा मालाच्या मागणीनुसार मागणीत घट वा वाढ होण्याच्या शक्यतेचा विचार व त्याबरोबर आदान व प्रक्रिया यांच्या सर्व घटकांचा विचार करावा लागेल. यातून अनेक पर्यायी योजना आकार घेतील. पर्यायी योजना तयार झाल्यानंतर पायरी म्हणजे त्यातील इष्टतम योजना निवडणे. त्यात नंतर निवडलेल्या एका योजनेचा तपशीलवार आकृतिबंध तयार करायचा आहे. त्या आकृतिबंधात आदान व प्रक्रिया यातील सर्व घटकांची तपशीलवार माहिती व त्यांच्यातील आंतरक्रिया स्पष्ट केलेल्या असतात. तसे पक्क्या मालाची गुणवत्ता ठरविणारे निकष व प्रत्येक टप्प्याला प्रक्रियेचे पर्यवेक्षण व नियंत्रण करण्याची यंत्रणा पण स्पष्ट केलेली असते. श्रेष्ठ बैलगाडी बनविण्याच्या योजनेत ही पर्यावरण नियंत्रण यांची बोधक यंत्रणा याचा वाचकांनी विचार करावा. अन्यथा प्रणाली विश्लेषणाच्या विवेचनाला पुस्तकाचे स्वरूप येईल. योजना तयार झाल्यावर ती कार्यवाहीत आणणे ही शेवटची पायरी. या सर्व पायरींमध्ये तयार होत असलेल्या नवी गाडी योग्य रीतीने बनत आहे की नाही याचे वेगवेगळे भाग स्वतः बनविले जात आहेत का व नसल्यास कोठे काय सुधारणा हवी आहे याचा बोधक यंत्रणेच्या साहाय्याने सतत विचार केला जातो. तयार गाडीत कमतरता दिसल्यास
दिसल्यास म्हणजे निवडलेला पर्याय अयोग्य ठरल्यास दुसरी पर्यायी योजना हाती घेऊन वरील सर्व प्रक्रियेतून जावे लागेल. प्रणालीचे घटक. प्रणाली विश्लेषणातील महत्त्वाच्या पायऱ्या त्यांच्या क्रमासह खाली दिलेल्या आहेत. याचाच प्रणाली उपगमाचे घटकही म्हणता येईल. खाली त्यांचे पर्यायी इंग्रजी वाक्यांचे ही मुद्दाम उपगमाचे घटकही म्हणता येतील. त्याचे पर्यायी इंग्रजी वाक्यांश हेही मुद्दाम दिले आहे, कारण ते वारंवार वापरले जाणारे व प्रणाली विश्लेषण संकल्पना समजण्यास त्याची मदत होईल. सद्य परिस्थितीचे विश्लेषण ॲनालिसिस ऑफ प्रेझेंट सिच्युएशन, उद्दिष्टांची निश्चिती, स्केचिंग अप ऑफ गोल, मूल्यमापन यंत्रणा, मेकॅनिझम टू इव्हॅल्युएट, व्यय-लाभ विश्लेषण, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस, निकष, क्रायटेरिया, पर्यायी उकल योजनांची निर्मिती, जनरेटिंग अल्टरनेटिव्ह सोल्युशन, बुद्धिमत्ता, ब्रेनस्टॉर्मिंग, थिंक टँक, इष्टतम उकल योजना, बेस्ट सोल्युशन, व्यय-लाभ विश्लेषण, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस. तपशीलवार आकृतिबंध, डिटेल डिझाइन ऑफ द सिस्टीम, प्रवाही कृती तक्ता, फ्लोचार्ट, क्रांती मार्ग, क्रिटिकल पाथ, बोधक यंत्रणेचा आकृतिबंध, आउटलाईन, मॉनिटरिंग मेकॅनिझम, नवीन योजनेची कार्यवाही, इंट्रोड्युसिंग न्यू सोल्युशन, बोधक यंत्रणेचा प्रतिसंवर्धन, फीडबॅक थॉट, मॉनिटरिंग मेकॅनिझम, समायोजन ॲडजस्टमेंट. प्रणाली उपगमाचा शिक्षणात उपयोग होतो. प्रणाली उपगमाच्या आतापर्यंत झालेल्या चर्चेमुळे शिक्षण प्रक्रियेत विश्लेषण प्रणाली पद्धतीने होण्याची गरज किती आहे हे सहज दिसून येईल. सुरुवातीस महाप्रणाली, प्रणाली, सूक्ष्म प्रणाली तसे प्रणालीचे विभाजन आपण पाहिले आहे. समग्र शिक्षण प्रक्रियेकडे एक प्रणाली अशा दृष्टीने लिहिले तर वर दिलेल्या पायऱ्यांप्रमाणे त्यांचे विश्लेषण करावे लागेल. ते सर्व साधारण शिक्षकांच्या वाक्यात नाही, परंतु प्रणाली उपगमाचा खरा उपयोग शाळेच्या कामकाजाआड येणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या, त्यासाठी कार्यप्रणाली कशी आखायची हे शिकण्यासाठी हवा. त्यासाठी आपण एक समस्या विचारात घेऊ, ती अशी: शाळेचे ग्रंथसंग्रहालय नव्याने बनवायचे असलेले ग्रंथसंग्रहालय जास्त उपयुक्त व अद्ययावत कसे बनवायचे हे पाहू. व प्रणाली उपगमाचे घटक, विश्लेषणाच्या पायऱ्या, त्यांचा क्रम हे सर्व आपल्या डोळ्यासमोर पुढे आहेच. आता आपण उदाहरणांच्या संदर्भात त्यांचा उपयोग करायचा आहे. सद्य परिस्थितीचे विश्लेषण. शाळेत अस्तित्वात असलेले ग्रंथालय कसे आहे? स्वतंत्र दालन, कर्मचारी इत्यादी आहेत का? पुस्तके वर्गातील कपाटांमध्ये विखुरलेली आहेत? जागा, कपाटे, टेबल खुर्च्या किती आहेत? कमी आहेत? पुरेशा आहेत का? जास्त आहेत? पुस्तके कोणकोणती आहेत? त्यांची योग्य मांडणी आहे का? किती आहेत? किती वापरली जातात? कशा? अशा अनेक प्रकारच्या उत्तरातून आपल्याला संग्रहालयाची आजची स्थिती काय आहे याचे स्पष्ट चित्र रेखाटता येईल. उद्दिष्टांची निश्चिती. सध्याच्या परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले म्हणजे त्यात काय कमतरता आहे? पुस्तके कमी आहेत का? पाहिजे ती नाहीत? मुले वाचत नाहीत का वाचत नाहीत? स्टाफ जागा कमी आहे का? इत्यादी गोष्टी स्पष्ट होतील. वाचू आपल्याला ग्रंथालयात कसे असावे ह्याचा विचार करायला मदत होईल. ते कसे असावेत हे केवळ प्राचार्यांनी ठरवून भागणार नाही, तर शिक्षक, मुले, आसपासच्या समाजातील हितचिंतक व ग्रंथालयाचा लाभ घेणारी मंडळी या सर्वांच्या विचाराने ग्रंथालय कसे असावे ते ठरवावे लागेल. ग्रंथालयाबाबतची काही उद्दिष्टे खाली दिली आहेत. त्यात गरजेनुसार बदल करावेत. ग्रंथालयात अध्ययन अध्यापन सामग्रीचे उगमस्थान किंवा केंद्र असावे. आसपासच्या
अभ्यासात समाजातील लोकांना ग्रंथसंग्रहालयाचा लाभ मिळावा. पुस्तके, देणग्या, थोडेफार संग्रहालयाचे काम यात त्यांचा सहकार मिळावा. ग्रंथसंग्रहालय दृकश्राव्य केंद्र बनवावे. मुलांच्या ग्रंथसंग्रहालयाचा उपयोग करण्याच्या इच्छा वाढवावी. नवनवीन पुस्तकांची ध्वनिफीतीची, चित्रफितींची मागणी करावी. सर्व वस्तूंचा जबाबदारीने वापर करावा. वेळच्या वेळी सर्व वस्तू परत घेण्यास शिस्त पाळावी. शाळा व आसपासच्या समाज यांच्यातील परस्पर संबंध दृढ व्हावेत. अशी अनेक उद्दिष्टे आपल्याला समोर विचारात घेता येते. उद्दिष्टे निश्चित करतानाच ती साध्य झाली की नाही हे ठरविण्याचे निकष पण ठरवायचे असतात. उदाहरणार्थ, क्रमांक 4 चे उद्दिष्ट साध्य झाले की नाही हे कसे ठरवता येईल? तर पूर्वीपेक्षा किती जास्त एकूण जास्त मुले ग्रंथालयाबाबत वापर करू लागली. संदर्भात हे प्रमाण तुमच्या अपेक्षा इतके आहे का? मुले इतकी आहेत का? इत्यादींचा गर्भधारणी इत्यादींची मागणी करून लागली का? ही नवीन पुस्तकांची मागणी आपल्याला अपेक्षेप्रमाणे सुरुचीप्रमाणे पूर्ण आहे का? मागणी व रुची सुधारण्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न होत आहेत का? पुस्तके इत्यादींचा वापर काळजीपूर्वक होतो आहे की नाही? होत नसल्यास जबाबदारीची जाणीव मुलांना करून देण्याबाबत प्रयत्न झाले का? हे सर्व प्रश्न म्हणजे उद्दिष्ट साध्य झाले की नाही हे ठरविण्याचे निकष आहेत. उद्दिष्टांबरोबरच निकष निश्चित केल्यामुळे उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होतेच. शिवाय निकष कार्यवाही आखताना नक्की कोणत्या गोष्टी करायला हव्यात त्याचाही अंदाज लागतो. मूल्यमापन यंत्रणा निकष स्पष्ट केले तरी कार्यवाही करताना हे निकष प्रक्रियेमध्ये कसे कुठे लागू करायचे याची एक निश्चित यंत्रणा असावी लागते. उदाहरणार्थ, वाचनालयात येणाऱ्यांची संख्या वाढली हे ठरविण्यासाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची तारीख व किंबहुना येण्याच्या वेळेनुसार नोंद करायला हवी. तर तसेच मागणी योग्य प्रकारची आहे का नाही हे ठरविण्यासाठी मागणीचा हेतू ती केव्हा केली, कोणी केली, तेव्हा, त्यानंतर वस्तूंचा उपयोग किती झाला याची नोंद पुस्तके ठेवून त्यांचा योग्य वापर झाला पाहिजे. तसेच शिक्षकांचे निरीक्षण, मुख्याध्यापकांचे निरीक्षण, समाजातील सहकार्य देणाऱ्या हितचिंतकांचे, पालकांचे किंवा खुद्द मुला-मुलींचे एकमेकांचे निरीक्षण किती वेळा, केव्हा, कोणी करायचे याबाबतचे काही निश्चित प्रणाली ठरवायला पाहिजे. सर्व उद्दिष्टांचा परामर्श घेण्यासाठी प्रश्नावल्या, नोंदपत्रे, संकलित मूल्यमापन यंत्रणा तयार कराव्या लागतील. सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांच्याकडून अभिप्राय गोळा करण्याची व त्यांचा विचार उपयोगात आणायची यंत्रणा आखावी लागेल. या सर्व मूल्यमापन पद्धतीत आपल्याला ज्या ज्या पद्धती उपयोगात आणायच्या ठरतील त्यांच्या कार्यवाहीची सूत्रबद्ध योजना आखणे म्हणजे मूल्यमापन यंत्रणा आखणे होय. पर्यायी योजना: आपली समस्या सोडवण्यासाठी निवडक तज्ज्ञ मंडळींना, पालकांना, शिक्षकांना, इतर कर्मचाऱ्यांना, मुलांना एकत्र आणले व प्रत्येकाच्या कल्पनेवर सर्वांनी विचारविनिमय केला तर त्यातून अनेक पर्यायी योजना निघतील. काही पर्यायी योजना अशा: ग्रंथसंग्रहालयातील विस्तृत दालन, पुरेशी बसण्याची सोय, टीव्ही इत्यादी पाहण्याची सोय, बैठक घेण्याची सोय हे असावे. पहिल्या योजनेसाठी लागणारा पैसा मिळविण्यासारखा नाही, तेव्हा या आहे त्या लहान जागेत ग्रंथसंग्रहालयात ठेवावे. त्या मुलांना वर्गावर्गातून वाचण्याची सोय करून द्यावी. टीव्हीचे व सांस्कृतिक कार्यक्रम शाळेच्या मैदानात व्हावेत. फिरते वाचनालय ठेवावे. पुस्तके घरी नेऊन द्यावीत. पुस्तकांचे टीव्हीचा वापर लोकप्रिय करण्यासाठी ट्रक खरेदी करून त्यात पाहिजे ते बदल केल्यास आसपास खेड्यातून
वाचनालय न्यावे. जवळपास एखादे वाचनालय असल्यास शाळेने त्यांच्या सहकार्याने आपली वाचनालयाबाबतची उद्दिष्टे साध्य करावीत. जवळजवळ असलेल्या शाळांनी एकत्र येऊन एक चांगले ग्रंथसंग्रहालय उभारावे व सर्वांनाच भरपूर लाभ द्यावा. या पर्यायी योजनेत अनेक गोष्टींचा समावेश करायला पाहिजे. प्रत्येक योजनेत तज्ज्ञांचा सल्ला, पालकांचे सहकार्य, सरकारी व बिनसरकारी मदत, देणगी स्वरूपात पुस्तके, जमीन, इमारत मिळण्याची शक्यता, द्विगुणित यंत्र, टीव्ही, VCR इत्यादी यंत्रे, नवीन सामग्रीचा पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून निर्मिती अशा अनेक बाजूंचा साधक बाधक विचार करून मगच योजना तयार केल्या पाहिजेत. इष्टतम योजना. पैसा, जागा, प्रशिक्षित कर्मचारी, शिक्षकांचा व इतरांचा उत्साह, वस्तू मिळवण्याची शक्यता, समाजाचा सहकार या सर्व मर्यादांच्या संदर्भात आपण विचार केलेल्या योजनांपैकी कोणती योजना जास्तीत जास्त किफायतशीर ठरेल व राबविता येईल हे ठरविणे महत्त्वाचे आहे. योजना कितीही चांगली असली तरी त्यासाठी लागणाऱ्या सुविधा मिळणे शक्य नसल्यास त्या योजनेऐवजी शक्य कोटीतील दुसरी योजना निवडावी. तसेच योजनेतील कोणत्या गोष्टींना अग्रक्रम द्यायचा हे ठरविण्याचे निकष निश्चित करावे. या मर्यादा व निकष असलेली योजना म्हणजे इष्टतम योजना. तपशीलवार आकृतिबंध आखताना दोन नवीन संकल्पनांचा विचार करायला हवा. एक, प्रवाही कृती तक्ता म्हणजे फ्लोचार्ट. आपण कोणते काम केव्हा करायचे, आपण दुसऱ्या कोणत्या कामाच्या आधी किंवा नंतर काम करायचे इत्यादी सर्व तपशिलांचे चित्र म्हणजे प्रवाही कृती तक्ता. त्यामुळे एखाद्या प्रवाहासारखी कामाची गती अखंडित राहते. उदाहरणार्थ, जागा बांधून होईपर्यंत कपाटे घ्यावीत की नाही, पुस्तकांची मागणी केव्हा करावी, प्रत्यक्ष खरेदी केव्हा करावी, खुर्च्या टेबल केव्हा खरेदी करावेत, त्यांच्या खर्चाला पैसा केव्हा हातात येईल, कोणत्या गोष्टीला किती वेळ लागेल, उपयुक्त व्यक्तींचे सहाय्य मिळविण्यासाठी व फंड उभा करण्यासाठी कोणते कार्यक्रम केव्हा करावेत या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्यासाठी लागणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे वेळापत्रक, सर्व वेगवेगळ्या कार्यांचा एकमेकांशी संबंध व एकमेकांवरचे अवलंबन, कोणत्या कामासाठी कोणती व्यक्ती जबाबदार आहे हे सर्व स्पष्ट करणारे चित्र म्हणजे प्रवाही कृती तक्ता तयार करावा. क्रांतिमार्ग. वर वर्णन केलेल्या चित्रातून आपल्या अडचणींना तोंड देत कमीत कमी वेळात किफायतशीरपणे काम कसे साधता येईल हे दाखविणारा मार्ग म्हणजे क्रांतिक मार्ग होय. प्रवाही कृती तक्ता व क्रांतिक मार्ग या दोन्ही संकल्पना येण्यासाठी मागील पानावर एक आकृती दिलेली आहे, ती तुम्ही पहा. या ठिकाणी दिलेली जी आकृती आहे ती आपण लक्षात घ्यायला हवी. या आकृतीच्या अनुषंगाने वेगवेगळी कामे चौकटीत दाखवली आहे. चौकटीत दिलेला अंक त्या कामाचा वेळापत्रकातील क्रम दाखवते. बाणांनी कोणते काम आधी कोणते काम नंतर हे स्पष्ट केले आहे. त्याला क्रांतिक मार्ग म्हणतात. तुटक रेषांनी बोधक यंत्रणेचे सर्व कामांशी संज्ञापन, प्रतिसंभरण व नियंत्रण स्पष्ट होते. बोधक यंत्रणेचा आकृतिबंध. आकृतीत दाखवल्याप्रमाणे बोधक यंत्रणेचे प्रणाली उपगमामध्ये फार महत्त्वाचे असते. सद्य परिस्थितीच्या विश्लेषणातून ते योजना कार्यवाहीत आणण्यासाठी सर्व पायऱ्यांमध्ये कार्य व्यवस्थित चालते ही आहे की नाही हे ठरविण्याचे निकष ठरविले जातात व लागू केले जातात. योजना कार्यवाहीत आल्यानंतर तर बोधक यंत्रणेचे महत्त्व आणखीनच वाढते. ठरल्याप्रमाणे कार्यवाही व उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती होत आहे की नाही व होत नसल्यास कुठे काय चुकते आहे हे कळण्यासाठी प्रक्रियेत सर्व लहान लहान घटक व प्रक्रिया म्हणजे सर्व सूक्ष्म प्रणाली व त्यांच्यातील गतिक आंतरक्रिया यांच्याकडून सतत प्रतिसंभरण मिळवण्याची व्यवस्था करावी लागते. या मुद्द्यातील जीवप्रणालीच्या
चर्चेत सर्व असे सतत पर्यवेक्षण, प्रतिसंभरण, नियंत्रण व उपाय करण्याच्या यंत्रणेचे एक उदाहरण पाहिले होते. मागील 3.1.2 मध्ये आपण ते उदाहरण पाहिलेलं आहे. शरीरातील बाहेर फेकले जाणारे पाणी व रक्तात आवश्यक असलेले पाणी यांच्यात समतोल राखण्याचे यंत्रणेचे उदाहरण आपण पाहिले आहेत. प्रणाली उपगमामध्ये अशा लहान लहान यंत्रणा व या सर्व यंत्रणांची मिळून सर्वसमावेशक मोठी बोधक यंत्रणा आखावी लागते. निवडलेल्या पर्यायी अंमलबजावणी म्हणजे पुरेशा बुद्धिमंथनातून तयार झालेली नवी योजना कार्यवाहीत आणणे. कागदावर योजना कितीही चांगली दिसली व ती सफल होण्याची खात्री वाटली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अनेक अकल्पित अडचणी येऊ शकतात. या अडचणींना तोंड देण्यासाठी बोधक यंत्रणेचा तरतूद असावी लागते. उदाहरणार्थ, ग्रंथांबद्दल आवड उत्पन्न व्हावी म्हणून ज्यांना शिक्षण दिले ते शिक्षक काही कारणाने शाळा सोडून गेले तर काय करायचे? एकापेक्षा जास्त शिक्षकांना प्रशिक्षण दिल्यास किंवा एक शिक्षक प्रशिक्षित होताच त्याने इतर अनेक कर्मचाऱ्यांना त्या कामात तयार केले तर अडचण सहज दूर होईल. पण ह्या सर्व गोष्टी कोणी करायच्या, केव्हा करायचे हा विचार आधी करायला हवा व तसे योजनेत स्पष्ट करायला हवे. असा सर्व विचार करूनच सुद्धा काही अकल्पित अडचणी येतात. त्यासाठी आयत्या वेळी बदल करता येतील अशी पुरेशी लवचिकता योजनेत असावी. आक्रमक वाचनालय. वरील विवेचनातील आक्रमक वाचनालय ही कल्पना थोडी स्पष्ट करणे आवश्यक आहे. अलीकडे विद्यार्थी व एकूण सर्व लोक वैचारिक, शास्त्रीय, तंत्र, वैज्ञानिक, ललित, फार काय मनोरंजनात्मक साहित्य सुद्धा विचारायला तयार नसतात. टीव्हीवरील एकतर्फी संदेश देणाऱ्या व निष्क्रियपणे बघता ऐकता येणाऱ्या कार्यक्रमांची सर्वांना जास्त ओढ असते. पण सक्रिय वाचन म्हणजे समजून वाचणे व त्यावर मनन चिंतन करणे ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखण्यास व पार पाडण्यास फार आवश्यक आहे. त्यासाठी वाचनाची आवड हवी. ती कशी निर्माण करायची या प्रश्नाच्या विचारातून आक्रमक वाचनालयाची संकल्पना साकारली. विद्यार्थी व समाज वाचनालयाकडे येत नसेल तर वाचनालयाने त्यांच्याकडे जाऊन आक्रमण करायचे कसे? त्यासाठी काय करायला हवे? खाली दिलेले उपाय कितपत व्यवहार्य वाटतात पहा. त्यात आणखी भर घालता येईल. काही चांगल्या गोष्टी किंवा वाङ्मय वर्गात थोड्याशा वाचून दाखवाव्यात. उत्सुकता निर्माण झाल्यावर उरलेला भाग विद्यार्थ्यांनी वाचावा. नवीन शोध, उच्चांक, उपक्रम यांच्याबद्दल बातम्या ठळकपणे नोटीस बोर्डवर लावायच्या व त्याबाबतचे साहित्य मुलांना पुरवायचे. विद्यार्थ्यांना योग्य असलेले साहित्य शिक्षकांनी स्वतः वाचून त्यावर आकलन होण्यास मदत करणाऱ्या प्रश्नांची यादी तयार करायची. ही यादी पुस्तकाच्या सुरुवातीस जोडून ठेवायची. प्रश्नांची उत्तरे पुस्तकाच्या यादीतून मुलांना मिळवायची. पाठ्यपुस्तकाच्या प्रकट वाचनावर वर्गात बराच वेळ जातो. चांगले वाचता न येणाऱ्या मुलांना या वेळी कमीपणा वाटतो. त्याऐवजी अवांतर मूक वाचनाचा तास ठेवावा. वाचलेल्या पुस्तकातील घटनांवर, पात्रांवर स्वतःचे विचार मांडायला विद्यार्थ्यांना संधी द्यावी. नवीन पुस्तके वाचनालयात आणून त्यांचे वेळोवेळी प्रदर्शन ठेवायचे. प्रदर्शनात प्रत्येक नव्या पुस्तकाच्या वाचनातून आपल्याला काय मिळेल हे सांगणारे शिक्षक, हितचिंतक, पालक, जुने विद्यार्थी हवेत. विद्यार्थ्यांना व पालकांना कोणती पुस्तके हवी आहेत हे सांगायला वारंवार संधी द्यायची व त्यांनी सांगितलेली पुस्तके मागवून त्यांना वाचायला द्यायची. हवे असल्यास त्यावर बोलायला संधी द्यायची. विद्यार्थी व पालक यांच्यात पुस्तके खरेदी करण्याची चढाओढ ठेवायची. विद्यार्थी व पालक यांच्याकडून शाळेने पुस्तके उधार घ्यायची. सर्वात जास्त उपयुक्त नव्या पुस्तकांची नावे सुचवणाऱ्या मुलांची जाहीर कौतुक करायचे. त्यांना त्या पुस्तकाबद्दल माहिती सांगण्यास संधी द्यायची. टीव्हीवरील उपयुक्त कार्यक्रमांचे मुद्रण करून त्यांचा वेळोवेळी उपयोग करायचा. मुलाखती, चर्चा, भारत एक खोज, तानाबाना, सुरभी अशा कार्यक्रमातून मिळणाऱ्या माहितीत भर घालणारी व ज्ञान वाढवणारी पुस्तके वाचनालयात किंवा वर्गात ठेवून मुलांना वाचायला द्यावीत.
पाठाचा सारांश पाहूया. प्रणाली उपगमाचा उत्पादन प्रक्रियेसाठी वापर केल्याने उत्पादन तर सुधारतेच, पण त्याचबरोबर त्या क्रियेत समाविष्ट होणारे कामगार, प्रशिक्षित किंवा कसबी कामगार, पर्यवेक्षक, अधिकारी वर्ग, भांडवलदार यांच्यातील आंतरक्रिया व त्यांच्या उत्पादनावर होणारा परिणाम यावर प्रकाश पडतो. शिवाय प्रक्रियेचा आर्थिक, सामाजिक, जैविक, पर्यावरणाशी असलेला संबंध स्पष्ट होतो. अशा तऱ्हेचा सर्वस्पर्श, सर्वंकष शास्त्रीय दृष्टिकोन शिक्षण प्रक्रियेस लागू व्हायला पाहिजे. तरच तो सर्वांच्या तोंडी असलेला शिक्षणातील आमूलाग्र बदल घडणे शक्य आहे. सर्वसाधारण शिक्षकांना सुद्धा जरी या आमूलाग्र बदलांचे विश्लेषण अगर नियोजन करावे लागणार नसले तरी प्रणाली उपगमाची संकल्पना समजणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःच्या शाळेतील लहान मोठ्या समस्यांची उकल करणे व नवीन योजना आखून राबविणे त्यांना शक्य होईल. निसर्गात जागोजागी आढळून येणारे सजीव आणि म्हणजे प्रणाली उपगमाचे जिवंत उदाहरणे आहेत. कोणत्याही सजीवांच्या अभ्यासातून त्या जीव प्रणालीच्या सूक्ष्म प्रणाली, त्यांच्यातील गतिक आंतरक्रिया व त्यांचे पर्यावरण आणि पर्यावरणाशी समायोजन ह्या संकल्पना स्पष्ट होतात. जैविक संशोधनाप्रमाणे इतरही अनेक विचारप्रवाहांचे प्रणाली उपगमाचे योगदान आहे. समष्टी तत्वाने संपूर्ण घटकांच्या बेरजेपेक्षा पूर्णत्व मोठे आहे याची जाणीव दिली. गणक यंत्रामुळे सर्व घटकांशी संज्ञापन कसे साधायचे ते समजेल. संक्रांती विज्ञानामुळे परिस्थितीचे आकलन, घटकांकडून प्रतिसंभरण, आंतरक्रियांवर सतत देखरेख, त्याद्वारे नियंत्रण, वेळीच बदल व समायोजन अशी प्रक्रियांमधील महत्त्वाची साखळी समजली. माहितीशास्त्रामुळे माहिती मिळवणे, तिची प्रतवारी, वर्गीकरण, संकलन पाहिजे तेव्हा पाहिजे तीच माहिती संकलित संग्रहातून मिळविणे या कौशल्याचा महत्त्व पटले. वर्तनवादामुळे तर शिक्षण प्रक्रियेकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागली. प्रणाली उपगमात सद्य परिस्थितीचे विश्लेषण, उद्दिष्टांची निश्चिती, मूल्यमापन यंत्रणा, बुद्धिमंथनातून इष्टतम योजना, तपशीलवार आकृतिबंध, बोधक यंत्रणा, प्रतिसंभरण, समायोजन हे घटक महत्त्वाचे मानले जातात. कोणतीही मोठी वा छोटी प्रणाली संपूर्णपणे स्वतंत्र असत नाही. तिचा वातावरणावर व वातावरणाचा परिणाम तिच्यावर सतत परिणाम होत असतो. वातावरणातील अनेक प्रणालीमध्ये व प्रणालीतील सूक्ष्म प्रणालीमध्ये सतत चढाओढ व सहकार चालू असतात, परंतु त्यांचे उद्दिष्ट मात्र त्या प्रणालीचे अस्तित्व टिकविणे हेच असते. प्रशिक्षकांना प्रणाली उपगमाचा उपयोग स्वतःच्या व इतरांच्या समस्या सोडविण्यास, त्यासाठी सहकार्य मिळविण्यास व देण्यास उपयोग होईल व त्यामुळे शिक्षणाचा महाप्रणाली फलदायक होण्यास मदत होईल. येथे पारिभाषिक शब्द आणि वाचनासाठी अधिक पुस्तकांची यादी दिलेली आहे. धन्यवाद.